परवा तुझ्या हातून शार्दूल मॉलचं काम काढून घेण्यात येईल. हीच लायकी आहे त्या हर्षवर्धन भोसलेची. माझ्या मिस्टरांच्या मोठ्या भावाला जर मुलगा झाला तर घराण्याचा वारस म्हणून. तसं काही यात नमूद करण्यात आलेलं नाही. मनावर झालेल्या जखमेवर एकमेकांनी फुंकर घातली तर ती बरी होते. माझी अब्रू चव्हाट्यावर आणणाऱ्या माणसाला मी असा सोडणार नाही. मन माझे तुझ्याच साठी जळले. काय अवस्था झाली त्यांची. आजपर्यंत त्यानं एवढं खचलेलं कधीच बघितलं नव्हतं. त्यांची ही परिस्थिती नाही बघवत मला. पण मी तरी काय करू. नेहाशी बोलते म्हटलं तर तेही बरोबर दिसणार नाही, कारण हे सुद्धा फार वाईट वागले तिच्याशी. त्यामुळे ती तिच्या जागी योग्यच आहे. पण या दोघांच्या भांडणात माझी मात्र मधल्यामध्ये खूप घालमेल होती. दोघेही माझ्या जवळचे. दोघांवरही माझं खूप प्रेम आहे. मी कुणाही एकाकडून नाही बोलू शकत. पण तरीही मला यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. नेहाशी बोलावंच लागेल मला. ती समजून घेईल माझी परिस्थिती. हो, मी उद्याच बोलते नेहाशी. आज परत पिऊन आले दादा. वाटेल तसं बरळत होते. धड बोलता येत नव्हतं, धड चालताही येत नव्हतं त्यांना. त्या बिचाऱ्या वहिनीने कसं बसं त्यांना त्यांच्या रूम मध्ये नेऊन ठेवलं. पण का असं वागतोय तू? काय झालंय त्याला? माणसाला कर्म करताना काही वाटत नाही रे, पण त्याची फळं भोगण्याची वेळ आली ना की मग असंही होतं. आजवर त्यांनी केलेल्या कर्मांची फळं भोगायला लागतात त्यांना, बाकी काही नाही. म्हणजे अरे, शार्दूल मॉलचं काम जेव्हा हातात होतं तेव्हा इतर भानगडी करत बसले, आणि आता ते काम नेहानं हातातनं काढून घेतलं. काय? हो, हात जोडून विनंत्या करत होते वहिनीला. नेहाला सांग, असं नको करू, हे काम दुसरं कोणाच्या हातात नको देऊ, मी खचून जाईन वगैरे सगळं बोलत होते. खरंय ग ते? दादाने खूप कष्ट घेतलेत तो मॉल बांधायला, आणि असं अचानक हे काम त्याच्याकडून काढून घेतलं तर तो खचणारच. अरे हो आधी, पण हा विचार आधी करायला हवा होता ना. इतर लफडी करण्यापेक्षा त्यावेळेला कामाकडे लक्ष द्यायला हवं होतं. मग ही वेळ आलीच नसती. काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात हर्षदा. वेळच अशी असते की माणूस काहीच करू शकत नाही, आणि दादाच्या बाबतीतही तेच घडले. तो ह्यात असा अडकला की तो काहीच करू शकला नाही. आणि आज हे शार्दूल मॉलचं काम त्याच्याकडून जातंय. हर्षदा, ते त्याचं स्वप्न होतं, ते तुटायला नको. नाहीतर फार मोठा अनर्थ होईल. आता तो बऱ्यापैकी सुधारलाय, सावरलाय. अशातच तो आघात सहन करू शकला नाही ना, तर तो काय करेल ते सांगता येत नाही. मी चांगलं ओळखतो त्याला. एकतर तो स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, नाहीतर नाहीतर काय. काही नाही. काही जरी झालं तरी हे काम त्याच्या हातून जायला नको हर्षदा, नको. श्रद्धा,
ए श्रद्धा, अगं ए श्रद्धा. बस बस ये बस. माझं काही चुकलं का? अगं बस तर खरं बस. काय केलं मी? माझं चुकलं का काही? ते तूच मला सांगायचं. म्हणजे तुझं कुठं कुठं चुकलं, काय काय चुकलं ते सांग ना मला. मी काही केलं नाही हो. मी खरंच काही केलं नाही. ओ मग कोणी केलं? हा, त्या वकिलाने? त्यांनी काय केलं? तेच विचारतोय मी, तेच विचारतोय. तू इतके दिवस त्याच्या घरी होती का नाही? हा, त्याच्या सोबतच होती. मग तिथं तुमच्या दोघांमध्ये काय काय घडलं? काय बोलताय तुम्ही? तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अगं मग तू समजाव ना मला. हा, समजाव मला. बोल, काय काय केलं त्या वकिलाने? हा, तू त्याच्या घरी होती का नाही? हा, रात्री तो कुठे झोपायचा? तू कुठं झोपायचीस? काय बोलताय तुम्ही? ए, जास्ती शहाणपणा करायचा नाही. तुझं आणि त्याचं लफडं चालू आहे, माहिती आहे आपल्याला. तो साला आहेच लफडेबाज माणूस. तो काय त्याचा पहिला झेंगाट नाही. त्याच्या आधी पण 10 ठिकाणी तोंड मारलंय त्यांनी. आता माझं आयुष्य नासवायला निघालाय, पण आपण तसं होऊ नाही देणार. बोल, तुमच्यात काय चाललंय ते? शी. साहेब मी काय म्हणतो, आपण त्या दिवशी बोलत होतो ना, शार्दूलच्या भविष्यासाठी काहीतरी तरतूद करायला हवी. तर मी असं ठरवलंय की नागपूरला जायचं, हायकोर्टात प्रॅक्टिस करायची. म्हणजे माझी प्रॅक्टिस पण चांगली होईल आणि पैसेही मिळतील. पण त्याच्यासाठी नागपूरला जायची गरज आहे? म्हणजे इथे राहून सुद्धा प्रॅक्टिस होऊ शकते ना? नाही साहेब, इथे तितकेसे चांगले खटले येत नाहीत. आणि मुख्य म्हणजे इथे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलापेक्षा जो वकील हायकोर्टात प्रॅक्टिस करतो त्याला जास्त किंमत असते. त्यामुळे तिथे मला मानही मिळेल आणि पैसाही. पण म्हणजे आपल्याला चंद्रपूर सोडावं लागेल? नाही नाही, अगदी लगेच नाही. आधी मी नागपूरला जातो, बसताना बसवतो, आणि एकदा प्रॅक्टिस सेटल झाली की मग आपण जाऊ तिकडे. हो, पण तोवर 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 मी अपडाऊन करेन ना. हो, केवढी दगदग होईल तुमची. ठीक आहे ग, चालायचंच. आता शार्दूल करता एवढं करायलाच हवं ना आपण. आणि बघू, म्हणजे मी पांढरे साहेबांना विचारतो, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मग ठरवू काय. ठीक आहे. काय हो, श्रद्धाचं काही कळलं? तिचा काही फोन नाही, काही नाही. बरं चाललं असेल ना तिचं?
काही कल्पना नाही. तिच्या नवऱ्याने बहुतेक तिला सांगितलं असेल माझ्याशी बोलायचं नाही म्हणून कॉन्टॅक्ट केला नसेल. पण मग आपण करूया का कॉन्टॅक्ट? नको नको. तिचा नवरा पुन्हा तिला त्रास देईल. नकोच. का का मारलं मला यांनी? काय चुकलं माझं? फक्त एवढंच की मी याची बायको आहे, एक स्त्री आहे, आणि म्हणून फक्त आपला पुरुषार्थ गाजवण्यासाठी हा मला ढोरासारखा मारतो? फक्त एवढ्याचसाठी? का सहन करते मी हे? कशासाठी? नाही, आता मी हे सहन करणार नाही. खूप झालं. आता हे सगळं थांबायला हवं, आणि ते मीच थांबवणार आहे. आजवर याने माझी सहनशक्ती पाहिली, आज हा माझा प्रतिकार बघेल. संयोगिता, संयोगिता. निघाला? हो, मला यायला जरा उशीर होईल रात्री, कारण मी जमलं तर नागपूरला हायकोर्टात जाऊन येईन. त्यामुळे येता येता रात्र होईल. हो, पण फार उशीर नका करू. हं? जेवायला घरी चाल ना? हो, जेवायला घरी येईन. चल ठीक. हॅलो, हां बोलतोय. हो. काय? कधी? काय हो, काय झालं? श्रद्धाने बाबांचा फोन केलाय. काय? आधी चहा. थँक्यू. हर्षदा, मी निघते. देवयानीचं दूध गरम करून ठेवलंय, तेवढं देशील तिला? आणि ह्यांना चहा दिलाय मी, नाश्ता नाही केला ह्यांनी. पण नाश्ता केल्याशिवाय ह्यांना जाऊ देऊ नकोस हं. काल रात्री पण जेवले नाहीत ना. चला येऊ आधी. हो. हर्षदा, वहिनीत अचानक बदल झालेला जाणवते? काय? दादाची ती खूप काळजी करायला लागली. तुला काय वाटतं? वाटतं तर आहे. मी सांगितलं होतं ना, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. ते फार दिवस काही वेगळे राहू शकत नाही. आधी खरं सांगायचं तर हे होणारच होतं. त्याचं काय, बायका मुळातच खूप भावूक असतात ना.
तत्काल तुझ्या दादांनी केलेला तमाशा, वहिनीसारखी बाई फसणार नाही तर काय होईल? त्यांनी थोडे अश्रू गाळले, हात जोडले, जा वहिनी विरघळली. हर्षदा, तुझा हाच स्वभाव मला आवडत नाही. आता त्यांचं चांगलं होतंय, त्यात आनंद मानायचा सोडून तू खुसपट कसली काढतेस? मी खुसपट काढत नाहीये आधी, जे सत्य आहे तेच बोलते. हर्षदा, प्रत्येक वेळेस आपण केलेल्या सत्याचा कयास हा बरोबरच असतो असं नाही. तो चुकूही शकतो. आणि मला आता असं वाटतंय की तू जे काही आता बोललीस ते साफ चुकीचं आहे. मला मान्य आहे की दादाने वहिनीला फसवलं असेल, पण आता तो जे काही वागतोय ते खूप जेन्युइन. तुझा नसेल पण माझा विश्वास आहे. जाऊ दे ना, मी कशाला उगाच बडबड करतो. तुला कितीही सांगितलं तरी तुला ते पटणार नाही. May I come in, sir? Sir, बोला उदापुरे. सर, राजाराम पांढरेंनी जी नोटीस पाठवली होती त्यात काम पूर्ण करण्यासाठी जी मुदत दिली होती ती आज संपते सर. मग आता काय करायचं सर? काय करणार? मुदत संपली आहे ना, काम थांबवायचं. साईटवरच्या कामगारांना काम थांबवून जायला सांगा. सर, काय बोलताय तुम्ही? सर, प्लीज तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा, ते तुमचं नक्की ऐकतील. सर, ह्या मॉलसाठी आपण काय काय नाही केलं. सर प्लीज माझं ऐका, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा. माझे सगळे प्रयत्न करून झालेत आणि सगळे फसलेत. आता काहीही होऊ शकत नाही. तो मॉल बांधायचं आपलं स्वप्नच होतं असं समजून विसरून जा. साईटवर जाऊन कामगारांना काम थांबवायला सांगा आणि जायला सांगा. त्यांना म्हणावं त्यांचे पैसे आम्ही लवकरात लवकर देऊ. आणि जा तुम्ही. नाही जाणार सर, नाही जाणार. तुम्ही मला शिव्या घाला, मारा हवं तर, पण शार्दूल मॉलचं काम मी बंद पडू देणार नाही सर. उदापुरे, इमोशनल होऊ नका. नाही सर, शार्दूल मॉलचं काम आपणच पूर्ण करायचं. तुम्ही त्या पांढरेवर केस करा ना सर. उदापुरे, सर, आपण हवं तर धनाजीरावांकडे जाऊ. मी पाय धरतो त्यांचा, लोणन घालतो त्यांच्या पायावर. उदापुरे, पण सर ते काम आपल्या हातून जायला नको सर. उदापुरे, हे काम आपल्या हातातून गेलंय. शार्दूल मॉलचं काम आपल्या हातातून गेलंय. भानावर या. इमोशनल होऊन स्वतःलाही त्रास करून घेऊ नका आणि मलाही देऊ नका.
प्लीज. उदापुरे एक काम गेलं म्हणजे कोणी मरत नाही. जग खूप मोठं आहे आणि आयुष्य सुद्धा. एक काम गेलं तर दुसरं मिळेल. इथे कोणी कोणासाठी थांबून राहत नाही उदापुरे. डोंट वरी. तुमची नोकरी जाणार नाही आणि माझी कंपनी बंद होणार नाही. जा, साईटवर जाऊन कामगारांना काम थांबवायला सांगा.